टीमचं त्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आणखीन एक चांगला सामना येत असताना आपण बघतोय दोन्ही टीम्स ज्या मात्र एक एक मॅच खेळत असताना आपण पाहिलेले आहेत तिथे दोन्ही संघ जर पाहिले गेले तर नक्कीच बरोबरीच्या गुणामध्ये खेळ करत असताना आपण पाहिले आहेत आणि आता याच दोन टीम मधून बघायला भेटतोय सेकंड राऊंडचा पहिला सामना मॅच जबरदस्त होईल कारण दोन्ही संघ जर बघायला गेले तर एक एक मॅच जिंकून इथपर्यंत पोहोचली आहे आणि आता या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतायत मैदानावरती या सेकंड राऊंडचा पहिला सामना बेटर वर्सेस बेटर असं युद्ध आपल्याला बघायला मिळेल। सायंकाळचं सत्र हळूहळू आपण बघतायत लौकिक चाललंय आणि सध्या तरी आपण बघतायत ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण सर्वच लाडक्या प्रेक्षक राजाचं करूया सरच स्वागत। आणि सेकंड राऊंडचा सामना जर पाहायला गेला तर 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल। पहिली 4 षटकं मैदानावरती आपण पाहतायत गोलंदाजीचा निर्णय घेत असताना तो म्हणजेच भार्गव 11 साजई संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजी करत असताना पहिली 4 षटकं आपण पाहतायत सध्या तरी स्वर्गीय रुपेश दादा कंठे प्रतिष्ठान कान्होळ संघ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। फलंदाज दाखल झालेत आपण बघाल सौरभ आणि बॅट्समन सनील हे दोन खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस कान्होळ टीमचे। पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर कान्होळ संघाने तो सामना जिंकला होता तिथे सामनावीर राहिला होता सौरभ तोच सौरभ इथे मैदानावरती दाखल झालेला आपण पाहतोय। त्यानंतर इथे सध्या तरी भार्गव 11 साजई टीमचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी प्रथमेश इथे दाखल होत आहेत। पहिलं पॉवर प्ले असेल ज्यामध्ये फिल्डिंग सेट होती आहे मिड विकेट आणि वाडिश लॉंग ऑन त्यानंतर 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट थर्ड मॅन पॉइंट कव्हर लॉंग ऑफ त्यानंतर आपण बघतायत शॉट मिड ऑन आणि शॉट बॅकवर्ड्स वर लेग पहिला चेंडू आपण पाहताय। फलंदाजी करत असताना सौरभ होता स्ट्रायकर एंडला कंट्रोलिंग फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये सध्या तरी आपण बघतायत तर कान्होळ टीमचा फलंदाजांना देखील आणि इथे आपण पाहताय बॅटिंग करत असताना सौरभच्या बॅटमधून पहिली संघाला खुलासा देत असताना सिंगल जी मात्र इथे मिळाली जाते सॉफ्ट हँडेड मधून सिंगल आली दाफलकावरती एक सातत्याने आपण बघू शकाल जेव्हा जेव्हा कान्होळ क्रिकेट संघ अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये खेळतो तेव्हा आपण राईट हँडर आणि लेफ्ट हँडर ही दोन फलंदाज नेहमीच पाहिलेत आणि आज देखील आपण बघतोय MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषकामध्ये 2026च्या या पहिल्या पर्वामध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये नक्कीच ही स्पर्धा खेळत असताना कान्होळ टीम आणि त्यांचा अगेन्स्ट साजई संघ स्ट्राईक रोटेट झाली स्ट्रायकर एंडला सनील पुढे ठेवला वेग भरपूर होता या चेंडूवरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रथमेशचा आपण पाहताय शॉट लॉंग ऑफला 38 सर्कलच्या आतमध्ये प्रोटेक्शन झोन अवेलेबल आहे आणि यावेळेस मिळाली जाईल सिंगल। थोडीशी आपण पाहताय मैदानावरती फलंदाजी करत असताना कान्होळ क्रिकेट संघाचे फलंदाज स्वतःला वेळ देत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत कुठलेही क्षेत्र असो तिथे खरं तर नक्कीच तुम्हाला सेट होणं फार गरजेचं असतं आणि इथे आपण पाहताय मैदानावरती बॅटिंग करत असताना कान्होळ क्रिकेट संघाचे फलंदाज थोडेसे स्वतःला वेळ देत आहेत सिंगल डबल्स मिळवत आहेत। पुढे ठेवले यावेळेस सालोंदी कार्पेट इनफिल्डला तोडलंय आणि आता लॉंग ऑफचं क्षेत्र खाली आहे आणि आपण बघतायत उल्लेखनीय हे मैदान आपण बघायला इनफिल्ड मधून भरपूर वेगळं आहे आणि सध्याच्या घडीला फलंदाजी करत असताना सौरभच्या बॅट मधून येतोय हा चौकार। बरोबर आपण पाहतायत फलंदाज सौरभच्या बॅटमधून चौकार येतोय आपण बघाल स्वर्गीय रुपेश दादा कंठे प्रतिष्ठान कान्होळ क्रिकेट संघ या दाफलकावरती सध्या तरी 6 या आकड्यावरती पाहायला मिळतोय। फुल टॉस होता समोर वाडिश लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सौरभने केला होता परंतु आपण बघतायत कैपे निगा आणि कैपे निशाणा असं चित्र घडत असताना आपण पाहिलं फटका वाडिश लॉंग ऑनला खेळायचा होता कनेक्शन अगदी जर पाहायला गेलं तर कमजोर बनला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये अडवलाय मितीय सिंगल 7 धावा दाफलकावरती मॅच मध्ये आपण बघाल सध्या तर एक चौकार जरूर बघायला मिळालाय फलंदाजी करत असताना सौरभच्या बॅट मधून परंतु गोलंदाजी देखील तितकीच चांगली झाली आहे। प्रथमेश गोलंदाजी करतोय लोब फुल टॉस ऑन साइडला आता नक्कीच आपण पाहतायत उजव्या हाताचा फलंदाज दाखवतोय बुलंद आवाज आणि आवाज येतोय सरळ बॉडी लाईनच्या पलीकडे 4-4-4 चौकार। चौकार येतोय पहिलं पॉवर प्लेचा खेळ मैदानावरती आपण प्रगती पथावरती पाहतात यावेळेस विषम झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची हलकीशी टॉपेज मिळतीये मॅच मध्ये पहिलं सेलिब्रेशन बनतंय सध्या तरी आपण पाहताय भार्गव 11 साजई टीमला मिळेल पहिला सफल विकेट फलंदाजी करत असताना सनील बाद विकेट
वरती आपण बघतायत ऍक्शन रिप्ले सध्या तरी आपण बघाल हरकत करणारी लेंथ होती, पडल्यानंतर थोडंसं अगदी गोलंदाजीमधून प्रथमेशने वळण दिलं होतं आणि तेच वळण थोडंसं किंचित कनेक्शन देत असताना आपण पाहिलंय. नक्कीच अनसक्सेस राहिला फलंदाज सनील. 11ला 1 विकेट अशी फलंदाजी सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये करत असताना आपण बघितली आहे. या मॅचमध्ये कान्होल टीम सनील बाद झालाय आणि आता मैदानावरती आपण बघतायत तर सनील जसा पविलियन क्षेत्रामध्ये म्हणजेच डगआउट क्षेत्रामध्ये जसा दाखल होतोय त्याच्या जागेवरती आपण बघाल नंबर 3 वरती फलंदाजीमधून दाखल होत असताना अमोल गट्टागुट्टा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला फिटनेस मधला खेळाडू मैदानावरती सध्या तरी दाखल होत असताना बघायला भेटेल यावेळेस कान्होल टीम कडून अमोल. 11 धावा दाफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना आपण प्रथमेशला पाहिलंय भार्गव इलेव्हन साजय टीम कडून, परंतु आता टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला देखील पाहायला मिळतोय नक्कीच साजय संघाचा एक्सप्रेस खेळाडू ज्याची चर्चा भरपूर आहे अनेक स्पर्धामध्ये राहिली आहे असा खेळाडू आपण पाहतायत. कपिल यावेळेस ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. स्ट्राईक अँगल वरती आपण बघू शकाल सध्याच्या घडीला फलंदाजी करत असताना सौरभ बघायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर ब्रदर स्पोर्ट्स या .in ची खरं तर चर्चा करायला गेलं तर नक्कीच अंबरनाथ असो त्यानंतर मुरबाड असो अनेक तालुक्यामध्ये जाऊन खरं तर चांगली कामं खरं तर ब्रदर स्पोर्ट्स .in च्या माध्यमातून देखील केली जात आहेत. खरं तर अस्तित्व हे प्रत्येकाला बनवायचं असतं आणि आपण बघतायत ब्रदर स्पोर्ट्स .in ने देखील कमी काळामध्ये आपल्या नावाची चर्चा केली. ऑन साईडला फटका मिस्तामिगा आहे, मॅच मध्ये वापसी होईल. गोलंदाजीसाठी कपिल आलाय आणि कपिलने मैदानावरती आपण बघतायत नक्कीच जी जान झोकली आहे गोलंदाजीमधून, कारण मिळतोय सौरभचा मोस्ट विकेट कान्होल टीमला दुसरा विकेट. अगदी आपण पाहतायत टेलिव्हिजन स्क्रीनवरती पूल करायचं होतं, हरकत करणारा चेंडू आपण पाहिला, पडल्यानंतर थोडंसं वळण होतं आणि तेच वळण थोडंसं असफल ठरवत असताना आपण पाहिलं मैदानावरती फलंदाज सौरभला 11 वरती 2 विकेट फलंदाजी करत असताना आपण बघतायत स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कान्होल क्रिकेट संघ या मॅच मध्ये खेळ करते. वापसी बनवली आहे गोलंदाजीसाठी भरपूर चर्चा केली भार्गव इलेव्हन साजई टीमने आणि चर्चेमध्ये गोलंदाजी करतोय या स्पेलमध्ये कपिल हा खेळाडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण दाखल झाले त्यावेळेस मिड विकेट झोन मध्ये अलोंदी कार्पेट स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतोय. कार्पेट फटका होता लॉंग ऑन मिड विकेट मधून आपण बघाल सध्याच्या घडीला एक सिंगल इथे दर्ज केली जाते. सेन्सिबल क्रिकेट इथे खेळावं लागेल फलंदाजी करत असताना या ओव्हर मध्ये कान्होल टीमचा फलंदाजांना, कारण अगोदरच 2 विकेट इथे गमावलेल्या आहेत. मॅच मध्ये आपण पाहतायत अपोजिट गोलंदाजी करत असताना भार्गव इलेव्हन साजई टीमने नक्कीच भरपूर चांगलं प्रेशर जे मात्र यावेळेस क्रिएट करून ठेवलंय या बॅटल मध्ये. आपण बघताय कान्होल टीमच्या फलंदाजांवरती स्ट्राईक रोटेट आहे, स्ट्रायकर एंडवरती अमोल बघायला भेटेल. ओहो आपट्राकर होता यावेळेस आपण पाहतायत पळसवणारा चेंडू मैदानावरती बॅटर अमोलला आपण बघितलाय. रिदम तुटला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोलचा. अगोदर वाटलं होतं की आक्रमण करू, परंतु नंतर बॅटचा फेस जो होता तो आवरत असताना पाहायला मिळाला अमोलला फलंदाज आणि यावेळेस सिंगल. 13 धाबा दाफलकावरती जबरदस्त मॅच आपण पाहतायत. क्रॉस बाजार स्ट्रोक फटका हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक खाली एरियामध्ये आपण बघतो हा चेंडू लँड झालाय. बॅकवर्ड्स वर लेगला क्षेत्ररक्षक जरूर होता परंतु अंतर भरपूर लांबचं होतं आणि इथे आपण बघतायत फलंदाजी करत असताना सध्या पुनश्च एकदा 2 धाबा. पहिल्या ओव्हर मध्ये आपण नक्कीच जी शांतता पसरलेली पाहिली ती शांतता पसरलेली याही ओव्हर मध्ये आपल्याला बघायला भेटती आहे. गोलंदाजी करत असताना सध्या तरी या बॅटल मध्ये आपण बघतायत भार्गव इलेव्हन साजई टीमला. या ओव्हर मध्ये कपिल भरपूर चांगल्या ले मध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघतायत आतापर्यंत 4 धाबा खर्च केल्यात, एक विकेटही काढलाय. ही मोठी बाब आहे या मॅच मध्ये. हो यावेळेस लॉंग ऑफचा भरून खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु शॉर्ट मिड ऑफच्या आतमध्येच हा फटका फसलाय आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक श्रेष्ठ झेल म्हणावा लागेल फलंदाजी करत असताना. आपण बघतायत कान्होल टीम आणि कान्होल टीमला 3रा विकेट.
आपण पाहतायत जिथे जिथे गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण पाहिलंय भार्गव इलेव्हन साजे टीमला तिथे तिथे नक्कीच भरपूर चांगली यशस्वी गोलंदाजी झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेशला आपण पाहिलं, या ओव्हरमध्ये कपिल गोलंदाजी करतोय. एक गोलंदाज म्हणून तर नक्कीच सध्या तरी कपिलने एक चांगली भूमिका बजावली आहे. वेगवान चेंडू आहे, अफिल जोराची बढत असताना आपल्याला पाहायला भेटतीये. पंचांना इथे प्रश्न विचारला जातोय. बरोबर आपण बघू शकाल यावेळेस लाऊड अफिल जरूर आहे. मॅच मध्ये आपण पाहताय सध्याच्या घडीला अगदी फलंदाज नक्कीच ऑफिशियल्स आपण बघू शकतात या स्पर्धेमध्ये लिडिंग एज साठी रिव्ह्यू नाहीये, कारण आपल्याकडे इथे अल्ट्रा एज नाहीये. त्यामुळे इथे सॉफ्ट सिग्नल हा भरपूर महत्वाचा असेल. आणि बरोबर आपण पाहतायत डॉट बॉल, फलंदाज सेफ पाहायला मिळत आहेत. मैदानावरती आपण बघू शकतायत कपिलचे दुसरं षटक संपूर्ण झाले. कपिलच्या ओव्हरमध्ये आपण बघाल वैयक्तिक 4 धावा खर्च झाल्या, त्यानंतर 2 विकेटी मिळाल्यात. आणि मॅच मध्ये 2 षटकाच्या समाप्तीमध्ये फलंदाजी करत असताना स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान आपण बघतायत कान्होळ क्रिकेट संघ 3 विकेट 15 वरती. भरपूर कमी धावा आपल्याला पाहायला भेटतात या धावफलकावरती फलंदाजी करत असताना कान्होळ टीमच्या फलंदाजीचा गेअरबॉक्स जो मात्र इथून आता बदलावा लागेल, चेंज करावा लागेल, कारण इथे सन्मानजनक टार्गेट हे उभारणं फार गरजेची गोष्ट आहे. 2 षटकामध्ये गोलंदाजी करत असताना भार्गव इलेव्हन साजे संघ भरपूर उत्कृष्ट गतीनं खेळ करत असताना आपण पाहिलेला आहे. परंतु इथे या मॅच मध्ये कदाचित आक्रमण जर बनली तर नक्कीच अजून देखील या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट बनू शकतंय, कारण अजून देखील 12 चेंडूचा खेळ या मॅच मध्ये शेष पाहायला भेटतोय. 15 तर आहेतच आहेत. मॅच मध्ये आपण बघाल फलंदाजी करत असताना अमोल जो 3rd नंबरला बिलॉंग करून मैदानावरती फलंदाजीसाठी दाखल होता तो अजून देखील आहे. म्हणजे मॅच मध्ये या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा आहेत कान्होळ टीमला. 15 धावा धावफलकावरती आहेत. अमोल आज मैदानावरती स्वतःची चर्चा करतील का या मॅच मध्ये? पुढे ठेवलं थोडंसं आपण बघताय तर रिच मध्ये चेंडू आला नाहीये, चान्सेस आहेत. यावेळेस कॉलिंग चुकलंय. मैदानावरती आपण पाहतायत 3 तिगाडा आणि काम बिगाडा अक्षरशः आपण पाहतायत मॅच मध्ये लागतोय. अजून एक रनआउटचा विकेट फलंदाजी करत असताना कान्होळ टीमला फलंदाज करण बाद. विकेट आणखीन एक गमवला. इथे आपण पाहताय फलंदाजी करत असताना सध्या तरी या बॅटल मध्ये 1 साइड इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना कान्होळ टीमने 15 धावा धावफलकावरती असताना 4थाही विकेट इथे खोवलाय. नवीन फलंदाज मैदानावरती यावेळेस समीर दाखल झालेत. समीर आलेत फलंदाजी करत असताना मैदानावरती अमोल बघायला भेटतोय. फॉलो थ्रू वरती यावेळेस प्रयत्न दाखवला होता गोलंदाज रोहितने, परंतु इथे सेकंड रनचा प्रयत्न करत असताना क्रीज वरती आपण पाहतायत फलंदाज अमोलच्या बॅटमधून चांगल्या अंदाजामध्ये 2 धावा भेटतायत. सिंगल डबल्सला इथे प्राधान्य द्यावं लागेल. कदाचित लास्ट ओव्हर मध्ये आपण बघू शकाल शेवटच्या षटकामध्ये कदाचित शेवटचं षटक भार्गव इलेव्हन साजे टीमचं देखील कमकुवत असू शकतंय, आणि त्यामुळे फलंदाज अमोलला इथे या खेळपट्टीवरती थांबणं फार गरजेचं आहे. आपण पाहताय 17 धावा धावफलकावरती आहेत. कठीण प्रसंगाचा सहवास जो मात्र इथे नक्कीच झेलत असताना फलंदाजी मधून कान्होळ क्रिकेट संघाला आपण बघताय. हो यावेळेस फुल टॉस होता. आउटसाइड द लेग स्टिक हा चेंडू पाहायला भेटतोय गोलंदाज रोहितचा. अतिरिक्त बॉल व्हाईट बॉल फेकत असताना रोहित पाहायला भेटतायत. एक्स्ट्राच्या बढतीने धावफलक यावेळेस आपण बघाल कान्होळ क्रिकेट संघ 18 या धावफलकावरती. सायंकाळचं सत्र आहे. खेळपट्टीवरती थोडंसं आपण बघतायत फलंदाजी धीमी झाली आहे या मॅच मध्ये. पुढे ठेवलं, वेट केलंय, फलंदाजी करत असताना मागे सरकले, त्यानंतर पंच दाखवलाय आणि आता पॉइंटच्या भरून फलंदाजी करत असताना अमोल दाखवतोय हा नेत्रदीपक फटका. चेंडू सीमा पार येतोय चौकार.
केला होता की जोपर्यंत अमोल असेल तोपर्यंत या धावफलकावरती कान्होल टीमला धावा येऊ शकतात आणि सध्या अमोल फलंदाजी करत असताना आपण बघू शकाल इथे नक्कीच चर्चेची फलंदाजी नोंदवतोय. रोहित वरती प्रेशर आहे, आक्रमण जरूर बनले. इथे आपण पाहतायत आउटसाइड द लेग स्टिक हा चेंडू अतिरिक्त पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये जर विचार केला, लक्ष टाकलं तर आपण बघाल 2 अतिरिक्त चेंडू फेकलेत म्हणजे एक्सामधून देखील रन्स या धावफलकावरती मिळाल्यात कान्होल टीमच्या. पुढे ठेवलाय मिसामिक चोक फटका फसतोय. मॅच मध्ये आपण बघाल सध्याच्या स्थितीला भार्गव 11 साजही टीम आणि एक्झॅक्टली आपण बघाल मोका बनला आणि मोक्यामध्ये आता ठराविक चित्रही घडली आहेत. मॅच मध्ये फलंदाजी करत असताना महत्वाचा खेळाडू कान्होल टीमचा अमोल बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. इथे बाद झालेले आपण पाहतोय अमोल. 5वा धक्का या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना कान्होल संघाला पण लागत असताना आपण बघतोय. जशा पद्धतीने खरं तर म्हटलं जातं पानगळ झाल्याशिवाय झाडाला खरं तर नवीन पालवी ही येत नाही. त्याच पद्धतीने आपण बघू शकतोय आयुष्यामध्ये असो किंवा कोणत्याही खेळामध्ये असो कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय खरं तर नक्कीच चांगले दिवस येत नाही. मॅच मध्ये कठीण प्रसंग झेलले जात आहेत. आपण बघू शकाल सध्या तरी स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कान्होल टीम कडून आणि जी आशेची किरण होती ती किरण देखील शांत झाली आहे. अमोल बाद झालाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यामध्ये आपण बघतायत गोलंदाजी करत असताना भार्गव 11 साजही संघ आज चांगल्या परफॉर्मन्स मध्ये दिसत असताना पाहायला भेटली या मॅच मध्ये. पुढ्यात ठेवला चेंडू चांगला आहे. गोलंदाजी करत असताना आपण बघतायत रोहित या गोलंदाजाला मोस्ट विकेट काढलाय. त्यानंतर मैदानामध्ये आपण बघतायत नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी फलंदाजी करणं इथे कठीण जात असताना पाहायला भेटली आहे. डॉट बॉल. 23 धावा धावफलकावरती आपण बघू शकतो या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या कान्होल टीमच्या. यावेळेस पुढ्यातला चेंडू क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सुधीर करत होते. यावेळेस आपण बघू शकतायत बरोबर सध्याच्या घडीला मिळाली जाते या चेंडूवरती एक सिंगल. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती संपूर्ण झाले. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये फलंदाजी करत असताना स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कान्होल क्रिकेट संघ 5 विकेट 24. 24 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपन्न झालेला आपण पाहतोय. सध्या तरी शेवटच्या षटकाचा खेळ इथे मैदानावरती शिल्लक राहिला आणि शेवटच्या स्पेल मध्ये आपण बघू शकाल साजही संघाकडून गोलंदाज रवी इथे दाखल होतोय. रवी ऑन बॉलिंग मार्क सध्या तरी या स्पेल मध्ये आपण बघू शकतोय. शेवटचं षटक म्हटलं तर जास्ती धावेसाठी ठरलं जाणारं षटक टाकण्यासाठी रवी दाखल झाला आणि खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना फलंदाज सुधीर. शेवटचं षटक सुरू झालं. यावेळेस सफल झालेत. आड्यातनं घेत असताना फलंदाज गोलंदाजाला आपण बघतायत सुधीर आणि सुधीरच्या बॅट मधून आता धीर दिलाय या धावफलकाला. चेंडू जाईल सरळ पायलेक सीमारेषेच्या पलीकडे. गोइंग ऑन चौकार. रवीच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती धावफलकाचा वेग थोडासा गतिमंत झालेला आपण पाहतायत. 28 धावा यावेळेस फलंदाजी करत असताना आपण पाहतायत कान्होल टीमला. मॅच जबरदस्त आहे. सामना महत्वाचा आहे. या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना कान्होल क्रिकेट संघ धाव्यांसाठी झुंज देतो. या मॅच मध्ये पुढ्यात ठेवल्या सुधीर फलंदाजी करत असताना सध्या तरी आशा नोंदवतोय. धावेंची फलंदाजी करत असताना या बॅटल मध्ये कान्होल क्रिकेट संघासाठी समोर लॉंग ऑफला फटका चांगला होता. सेकंड रनचा प्रयत्न करत असताना फलंदाज सुधीरच्या बॅटमधून याही चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. बघा कधी कधी खरं तर नक्कीच मोठेच फटके नव्हे तर सिंगल डबल्स देखील तुम्हाला धावा देतात आणि इथे आपण पाहतायत मैदानावरती फलंदाजी करत असताना सुधीर हा खेळाडू त्याच खेळाचा वापर करतोय. कारण जी ट्रम्प कार्ड फलंदाजी होती ती लवकरच नक्कीच दगाऊटच्या आश्रयाला लागलेली आपण पाहिली आहे आणि या मॅच मध्ये सुधीर थोडंसं आपण बघाल
या डाबाला लांबवलेलं चित्र नोंदवत असताना पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर होता, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटवरती मिडलिंग टायमिंग बनलं नाहीये. मॅच मध्ये थोडंसं आपण बघतायत सुधीर स्वतःवरती नाराज आहे, कारण मोका भरपूर होता या चेंडूवरती मोठ्या फटक्याचा, परंतु तिथे सिंगलच मिळाली आहे. वन साइड इनिंगचा डाव या मॅच मध्ये आपण एन्जॉय करतोय. 31 धावा दाफलकावरती आहेत कानोल टीमच्या. भार्गव 11 साजय संघ या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना रवीचं शेवटचं षटक जे मात्र अगदी वापरती आहे. पुढे टाकले कटर लेंथ होता चेंडू आपण बघतायत हार्ड लेंथ वरून सध्याच्या घडीला फाईन लेग झोन मध्ये एक्झिक्यूट केला फलंदाज मैदानावरती. आपण बघाल समीरच्या बॅट मधून मिळाली जातीय बॅकवर्ड स्विंग मधून एकेरी सिंगल आली आहे. रन्स भरपूर महत्वाचे आहेत. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतायत सध्या तरी 32 धाब्यावरती फलंदाजी करत असताना इथे कान्होळ क्रिकेट संघाला आपण बघतोय. मॅच मध्ये फायटिंग टोटल रचायचंय फलंदाजी करत असताना इथे कान्होळ टीमला, परंतु आतापर्यंत फलंदाज यशस्वी झाले नाहीयेत. पुढ्यात ठेवलं यावेळेस सुधीर होता, समोर ऑन ड्राईव्ह लावून ती कार्पेट स्ट्रोक पाहायला भेटतंय. क्षेत्ररक्षकासाठी थोडीशी चेसिंग होती, परंतु इथे आपण बघतायत चेंडू पकडला, थ्रो लगेचच केला विकेट किपर झोनला. तो मध्ये खेळपट्टीवरती आपण बघतायत पुढे एकदा चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 2 धाबा. रवीच्या विरोधात इथे या चांगल्या पद्धतीची फलंदाजी करत असताना बॅटर सुधीरला आपण पाहताय. एक चौकार, एक डबल, त्यानंतर 2 चेंडूवरती सिंगल, पुन्हा डबल, म्हणजे या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 धाबा मिळाल्यात. हो, यावेळेस फलंदाजी करत असताना सुधीर आहेत. बॅटच्या टॉप एज झोनला कनेक्शन बनला, चेंडू आलोन दी कार्पेट फायनली क्षेत्रामध्ये इंटर झाला. सेकंड रनचा प्रयत्न आहे, दुसरीचा प्रयत्न यावेळेस सध्याच्या घडीला सक्सेस ठरला जातो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, नामी संधी आहे धावबादची, आणि सध्याच्या घडीला आपण बघाल 2+1 विकेट, 2 धावा प्लस इथे 1 विकेट, अशा पद्धतीने सामन्याचं पहिलं सत्र जे मात्र संपन्न झालंय. आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहिलंय नक्कीच स्वर्गीय रुपेश प्रतिष्ठान कान्होळ टीमला ज्यांनी दाफलकावरती फलंदाजी करत असताना बनवलेल्या त्या म्हणजेच 36 आणि आपण पाहतायत 37 धावेचा पाठला करत असताना सेकंड इनिंग मध्ये भार्गव 11 साजय संघ. चला, मिड इनिंग ब्रेक जो इथे संपन्न झालेला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने वळतोय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल एका साईडनं गेटाची वाडी आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहू शकता सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे. या 2 टीम मध्ये केला जाईल सेकंड राऊंडच्या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक टॉस बॉक्स मध्ये. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स पोहोचायचे लगेच, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. चला, टॉस केला जातोय. आपण पाहतायत सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपण बघू शकाल सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि त्यांच्या विपक्षात गेटाची वाडी संघ पाहायला मिळतोय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकर या, कारण जो इनिंग ब्रेक आपण पाहताय तो इथे झालेला आहे. लगेचच टॉस होणं ही फार अपेक्षित गोष्ट आहे. देवपे संघाचे कॅप्टन्स इथे पोहोचलेत. त्यानंतर आपण बघाल सध्या तरी गेटाचोडी संघाचे कर्णधार देखील दाखल होत असताना आपण पाहताय. सुधीर देखील इथे दाखल झालाय. नाणेफेकी होत असताना आपल्याला पाहायला भेटते. आपण बघू शकता आमचे श्रीमान भूषणदादा भोईर यांच्या शुभस्य आपण हा टॉस जो मात्र टॉस बॉक्स मध्ये होत असताना बघतोय. MS स्पोर्ट्स आयोजित आपण बघतायत स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. टॉस झालाय. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आपल्याला पाहायला भेटते आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच गेटाचोडी टीमला. दोन्ही संघाला देऊया नेक्स्ट मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आपण लगेचच जातोय सामन्याच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेने, जिथे आपल्याला बघायला भेटतंय 24 चेंडू आणि 37 धावेचा पाठला करत असताना भार्गव 11 साजय संघ.
बरोबर आपण बघू शकतायत वन साइड इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना कानोळ क्रिकेट संघाला पण पाहिलं ज्यांनी 36 बनवल्यात 37 रनचेस करत असताना मैदानावरती आपण बघतोय. सध्या तरी भार्गव 11 साजय टीमला 24 चेंडू 37 धावा या मॅचच्या खरं तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये या इक्वेशन मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. कदाचित चॅलेंज करून हे लक्ष नक्कीच डिफेन्स केले जाईल का या मॅच मध्ये कानोळ संघाकडून, कारण नक्कीच आपण बघू शकतोय संध्याकाळ देखील झाली आहे आणि जेव्हा जेव्हा संध्याकाळ खरं होतेच होते तेव्हा तेव्हा नक्कीच खेळपट्टी देखील शांत होत असते. आणि इथे आपण पाहताय मैदानावरती कदाचित पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना आपण कानोड टीमला सगळं करत असताना जरूर पाहिलंय, परंतु हे लक्ष मैदानावरती चेसिंग करत असताना भार्गव 11 साजय संघ बघायला भेटतोय. आणि साजय टीमची ओपनिंग जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. प्रथमेश आणि आपण बघतायत ओमकार हे दोन खेळाडू मैदानावरती दाखल झाले आहेत. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या स्पेल मध्ये गोलंदाज सनील दाखल होत आहेत. भरपूर चर्चेचं मैदान आपल्याला पाहायला भेटतंय. हे मैदान खास करून जर पाहायला गेलं तर नक्कीच या स्पर्धेसाठी आपण देत असताना आपण बघू शकतोय. या ग्राउंडचे मालक आपण बघू शकाल इनामपुरी येथील आपल्याला पाहायला भेटत आहेत. अगदी आदरणीय आमचे कुणाल दादा गजानन पाटील, त्याचबरोबर आपण बघतायत श्रीमान गजानन बाळाराम पाटील, त्यानंतर परशुराम बाळा पाटील, त्याचबरोबर श्रीमान मारुती बाळाराम पाटील, त्याचबरोबर संतोषजी बाळाराम पाटील या सर्वच व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला मिळालेलं आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याचबरोबर इनामपुरी एक्सप्रेस म्हणायला गेले तर अंगद दादा पाटील यांच्या माध्यमातून हे मैदान या स्पर्धेसाठी मिळत असताना आपण पाहिलंय. आणि म्हणूनच ही स्पर्धा आपल्या सर्वांच्याच भेटीला आली आहे. हो, मॅच संपली नाहीये, कारण दुसरं सत्र देखील चांगलंच होईल. कारण मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना कानोड टीमला सनीलच्या या चेंडूवरती मिळतोय परफेक्ट विकेट फलंदाज बाद. विकेट इथे गमावला जातोय फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल. या सामन्यामध्ये सध्या तरी भार्गव 11 साजय टीमला टी4 टॅट जसा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये मोजत असताना गोलंदाजी मधून आपण बघतायत गोलंदाज सनीलला ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये आपण फलंदाजी करत असताना कान्होळ टीमची परिस्थिती बनली होती नाजूक, तशाच पद्धतीची परिस्थिती कदाचित या विकेटला पाहून वाटतीये बनली जाईल. मॅच मध्ये रनचेस करत असताना 37 धावेचा आपण पाहतायत साजय टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी राहुल दाखल होत आहेत. गोलंदाजी करत असताना या पहिल्या पिव्हर मध्ये गोलंदाज सनील चांगली गोलंदाजी करतोय. आज नाही तर कधीच नाही हे चित्र देखील आपण बघू शकतोय. एखाद्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही खेळत असाल आणि नक्कीच तिथे जर तुम्ही गेल्यानंतर बरोबर गावासाठी जर खेळत असाल तर तिथे तुम्हाला चांगलं खेळणं देखील गरजेचं असतं, कारण एका वर्षानंतर ती स्पर्धा तुमच्या भेटीस येते. आणि इथे आपण पाहता या मॅच मध्ये खेळ करत असताना या दोन्ही टीम्सला फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्वेलेगला बीट केले. त्यानंतर ग्राउंडच्या इनफिल्ड मधून आउटफिल्ड मधून हा चेंडू जाईल सरळ बॅकवर्ड स्वेलेग सीमारेषा पलीकडे चौकार. राहुल आलाय मैदानावरती फलंदाजी मधून आणि आता सध्या तरी राहुलच्या बॅट मधून चांगली फलंदाजी पाहायला भेटते. हा चेंडू थोडासा चांगला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना सनीलचा डॉट बॉल गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू वापरत असताना पण गोलंदाज सध्या तरी सनीलला पाहताय डॉट बॉल. 5 धावा फलकावरती 37 धावेचा डिफेन्स करत असताना या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या कान्होळ टीमच्या गोलंदाज सनीलला सुरुवात चांगली बनली आहे, परंतु यावेळेस फलंदाजी करत असताना राहुल मैदानावरती चांगली फलंदाजी नोंदवतो. यावेळेस लॉंग ऑन ला केलं बीट आणि आता कनेक्शन झालेला आहे फिट. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेखा क्लिअर करत सीमा पार. मैदानाच्या आतमध्ये राहुल आहे आणि राहुलने बनवलाय या सामन्याला माहुल चौकार.
बरोबर आपण पाहतायत चौकार आलाय दाफलकावरती, मात्र फलंदाजी करत असताना 9 धावेवरती साजही क्रिकेट संघ पाहायला मिळेल. आणि आता राहुल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सामन्याला करतोय एक गरमीचा माहोल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत विकेट गेला होता, परंतु शांत राहणं हे मला जमणार नाहीये, याचं जिवंत आणि जिवलंत उदाहरण देत असताना फलंदाजी करणारा बॅटर राहुलच्या बॅटमधून अगोदर 4 आणि आता षटकार, सिक्सर. दाफलकावरती आपण पाहतायत फलंदाजी करत असताना सध्या तरी साजे क्रिकेट संघ 15 या दाफलकावरती आपल्याला बघायला भेटतोय. त्याचबरोबर एक महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे, डगआउट मधून आवाज करायचा नाहीये. भार्गव 11 साजे टीम 15 धावा दाफलकावरती बनतायत. सामन्याचं इक्वेशन जर पाहिलं गेलं तर भरपूर जवळ आलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. 18 चेंडूंचा खेळ इथे शेष बघायला भेटतोय आणि 18 चेंडू मध्ये आपण पाहू शकतात अजून देखील या सामन्याला जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता आपण बघाल साजे टीमला. महत्वाच्या क्षणाला राहुलच्या बॅटमधून आक्रमण बनलेली आपण पाहिली आहेत. सामन्याचं इक्वेशन टेलिव्हिजन स्क्रीनवरती देखील तुम्हाला पाहायला भेटतंय. 18 चेंडू 22. हो, यावेळेस फलंदाजी करत असताना आक्रमण बनलंय. निस्तामिक स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल मैदानाच्या आतमध्ये मिळाला जाईल यावेळेस विकेट. फलंदाज विकेट गमावला जातोय फलंदाजी करत असताना. या सामन्यामध्ये आपण पाहतायत साजे संघाकडून 15 वरती 2 फलंदाज इथे बाद झालेले आपण पाहतायत. 37 धावेचा पाठला करत असताना भार्गव 11 साजे टीम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मधून कपिल दाखल होत आहेत. जो कपिल आपण बघू शकतोय सध्या तरी मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजीसाठी दाखल होत असताना साजे संघाकडून. मॅच मधलं इक्वेशन इतकंही मोठं नाहीये, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये सातत्यानं जर म्हणायला गेलं तर जरतरला महत्व नसतं, वेळेला महत्व असतं आणि कदाचित वेळ बदलली जाईल का या सामन्यामध्ये कांढोळ क्रिकेट संघासाठी. 15 धावा दाफलकावरती आहेत. अमोल गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये, शक्य करण्याची फक्त आणि फक्त तुमच्या अंगामध्ये धमक लागते आणि ती धमक बाळगली जाईल का कानोड टीम कडून. परंतु आता फलंदाजीमध्ये कपिल आलाय आणि कपिलने दाखवलाय आपल्या मनगटांचा जोर. बॅकवर्ड स्वरलेगला मिळत आहेत कणकणीत दणदणीत फोर. 4 धावा चौकार. आलाय दाफलकावरती. इथे आता भार्गव 11 साजे क्रिकेट संघाचा हा रन चेस करत असताना आपण बघू शकतोय जिंकण्याच्या दिशेने जास्ती चान्सेस वाटतायत. 19 धावा दाफलकावरती आपण बघतोय. इक्वेशन सध्या तरी मैदानावरती आपण बघू शकतायत नजदीक आणून ठेवलंय या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या साजे टीमने. मानलं की विकेट गमवल्यात, परंतु फलंदाजी मधून कपिल आहे आणि कपिल असा खेळाडू आहे की तो या सामन्यामध्ये नक्कीच सिच्युएशन नुसार खेळ करतोय. हा चेंडू चांगला गोलंदाज अमोलचा आपण बघतोय. डॉट बॉल. मॅच संपली नाहीये. 15 चेंडू अजून देखील 18 धावेचं इक्वेशन आपल्याला पाहायला भेटतंय. सामना कुठूनही बदलला जाऊ शकतोय. कदाचित 1-2 जर ब्रेक थ्रो मिळाला या मॅच मध्ये डिफेन्स करत असताना कानोड टीमला तर सामना बदलला जाईल. आपल्या करता आलोंदी कार्पेट हा फटका आपण बघतायत डाऊन दी मिड विकेट एरिया मध्ये खेळत असताना फलंदाज आपण कपिलला पाहिले. सिंगल भेटती आहे. रन्स भरपूर इम्पॉर्टंट आहे रनचेस मध्ये फलंदाजी करत असताना. इथे भार्गव 11 साजे टीमला देखील आपण पाहतायत 20 धावा दाफलकावरती. 20 धावा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये अजून देखील चित्र कदाचित विचित्र बनू शकतायत जर मेहनत घेतली इथे कानोड टीमने तर. यस, बरोबर आपण पाहतायत अमोल गोलंदाजी करतोय आणि अमोल म्हणतोय की इथे मॅच बनली जाईल. जबरदस्त खेळ. डॉट बॉल. मॅच मध्ये आपण पाहतायत प्रयत्न जारी आहेत कारण इथे अपेक्षा भरपूर मोठ्या आहेत आज कानोड क्रिकेट संघाच्या देखील या सामन्यामध्ये. यस, एका चेंडूचा खेळ इथे आपण शिल्लक बघतो या स्पेल मधील अमोलच्या. 13 चेंडू 17 ची गरज.
सामना बदललाय, वेळ बदललाय सामन्यामध्ये आपण पाहतायत कान्होळ क्रिकेट संघ चॅलेंज करून हा सामना खेळतीये. हाफ ट्रॅकर बॉल चान्सेस आहेत, बॅकवर्ड लेग थोडासा चुकी करतोय, कदाचित मोका बनला होता आणि तो मोका ठुकरावला असाच सांगावा लागेल मैदानावरती. सध्याच्या घडीला कान्होळ टीमने राहुल बाद होऊ शकला असता, परंतु सध्याच्या घडीला मिस्टेक झाली आहे. सिंगल मिळती आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती संपूर्ण झालाय. दाफलकावरती आपण पाहतायत 2 विकेट 21 धाबा आणि इथून पुढे आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 16 धाब्याची गरज. मॅच संपली नाहीये, चला वेळ वाचवायचा आहे, फास्ट घ्या. दोन्ही संघ वेळ वाचवणं फार गरजेचं आपण पाहतायत. तशा पद्धतीने करतर म्हटलं जातं समुद्रांच्या लाटांना घाबरून करतर आयुष्याची नौकाही कधी पार होत नाही आणि जो आयुष्यामध्ये मेहनत करतो त्याची कधीच हार होत नाही. मेहनत जारी आहे या मॅच मध्ये आपण पाहतायत सध्याच्या घडीला कान्होळ टीम कडून, परंतु शेवटपर्यंत ही मेहनत यशस्वी होईल का हा देखील मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय. 12 चेंडू 16 धाबा, जबरदस्त सामना. एका बाजूने आपण पाहतायत भार्गव 11 साजे संघ या मॅचला खरतर चेसिंग करत असताना 37 धाबेचा पाठला करतोय. त्यामध्ये 2 विकेट गमवत असताना 21 धाबा बनल्यात. अजून देखील सामन्याचं इक्वेशन 12 चेंडू 16चं पाहायला भेटतंय. येणारा षटक बॉलिंग ट्रॅक वरती मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत कान्होळ संघाकडून गोलंदाज सुधीर दाखल होत आहेत. जबरदस्त बाटल आहे. मॅच इम्पॉर्टंट आपण पाहतायत. जो जिंकेल तो मात्र आजच्या फॉर्मॅट मधून क्वालिफाय सामन्यामध्ये प्रवेश घेत असताना पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी चाललेली भरपूर मोठी चुरसदार मॅच पाहायला भेटतीये. ऑन ड्राईव्ह स्ट्रोक फटका चांगला, ओलंदी कापेट, क्षेत्ररक्षक थोडेसे मिस्टेक करतायत. सेकंडचा प्रयत्न करत असताना यावेळेस बरोबर कन्वर्ट केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा. मॅच संपली नाहीये. भार्गव 11 साजे क्रिकेट संघ देखील कमी नाहीये हे मात्र नक्कीच या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय. सुरुवातीला गोलंदाजी मधून कान्होळ टीमला भरपूर कमी धावा फलकावरती रोखलंय आणि आता फलंदाजी मधून आपण बघतायत हे इक्वेशन हळूहळू सोपं ठरवलं जात आहे. 2 आल्यात धावफलकावरती 23, आता 11 चेंडू 14, 11 बॉल 14 धावा. मॅच मध्ये सुधीर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पुढे ठेवलं मी सामिक स्टोक, फसवलं जाईल. मॅच मध्ये चान्सेस आहेत. सुधीर डाऊन दी बॉल होता, थोडस अंतर लांबसं राहिले झेल पासन आणि खेळपट्टीवरती आपण पाहतायत फलंदाजी करत असताना राहुलच्या बॅट मधून पुन्हा एकदा भेटतायत साजे टीमला. या चेंडूवरती एक सिंगल. रन्स इम्पॉर्टंट आहेत मॅच मध्ये आपण पाहतायत. हळूहळू का होईना परंतु नक्कीच बरंच काही बघायला भेटतंय. कधी कधी हा सामना आपण पाहतायत नक्कीच कान्होळ क्रिकेट संघाकडे येतोय आणि कधी कधी हा सामना आपण बघू शकतायत भार्गव 11 साजे संघाकडे जातोय. म्हणूनच तर क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे आणि आता निश्चित करत असताना फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये कपिल शेंडे आणि कपिलच्या बॅट मधून येतोय कुंकारी धमाका, जलवा, इट्स मॅक्सिमम षटकार. आपण पाहतायत साजे संघ 2 विकेट 30 वरती पोहोचले. आता मॅच मध्ये 9 चेंडू आणि 7 धाबा. कुठेतरी वाटत होतं मॅच मध्ये कान्होळ क्रिकेट संघ कदाचित हे बॅटल थांबवतीये, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजीला पाहून असं वाटतंय की नक्कीच भरपूर वन हँडेडली हा सामना भार्गव 11 साजे संघाकडे पोहोचलेला पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा चेंडू येतोय, व्हाईट बॉल अतिरिक्तच्या बढतीने 31 धाबा दाफलकावरती आपण पाहताय. आता 9 चेंडू 6 धाबा. मॅच मध्ये एकतर्फा खेळ करत असताना साजे क्रिकेट संघ या बॅटल मध्ये आपण बघतोय. पुढे ठेवला पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. बरोबर बॅटच्या एंडिंग झोनला कनेक्शन बनतंय. सेकंड रनचा प्रयत्न करत असताना फलंदाज कपिल मैदानावरती कॉल करतायत आणि एक्झॅक्ट गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपण बघू शकाल मिळाल्या जातील 2 धाबा. रन्स भरपूर चांगल्या पद्धतीने इथे मिळाल्या जात आहेत फलंदाजी करत असताना साजे टीमला. 33 बनतायत. आता 8 चेंडू 4 धाबा. मॅच मध्ये सध्या तरी पाहिलं तर साजे क्रिकेट संघ भरपूर मजबूत दिसतोय. पुढे टाकला चेंडू समोर ऑन ड्राईव्हला स्ट्रोक पुढे एकदा कंप्लीट करत असताना फलंदाज कपिल आहे. इथे देखील मिळाली जाईल सिंगल. सिंगल डबल्स देखील मिळाली तरी सुद्धा सामना नक्कीच आपण पाहतायत भार्गव 11 साजे क्रिकेट संघ जिंकू शकतोय, कारण इथे आपण पाहतायत चेंडू जास्ती आहेत त्यानंतर धावा कमी आहेत, म्हणजे जास्ती प्रमाणात या सामन्यामध्ये जिंकण्याच्या चान्सेस साजे क्रिकेट संघाचे आपल्याला पाहायला भेटत आहेत. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचा. पुढचा सामना आपण पाहतात गेटाचीवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे.
या दोन टीम मध्ये पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यस सुधीरचा येतोय हा चेंडू डॉट बरोबर मैदानावरती आपण बघतायत तर सध्याच्या घडीला षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत हा सामना पोहोचलाय. आता नक्कीच रंगलेल्या मुवमेंट मध्ये मॅच संपली नाहीये. स्पर्धेतील मुख्य नियम जर पाहायला गेलं तर कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग आणि सध्याच्या घडीला सामना आपण पाहतायत 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 3 धावेची गरज. परिस्थिती नाजूक आहे या मॅच मध्ये कान्होल क्रिकेट संघाची जरूर, परंतु नाजूक परिस्थितीमध्ये देखील सावरावं लागेल कारण प्रत्येकाचं खरं तर अस्तित्व हे खरं तर शून्यातूनच उभारलं जात असं आणि आज शून्यातून अस्तित्व उभारलं जाईल का कान्होल क्रिकेट संघाकडून. जर जिंकायचं असेल तर 6 चेंडू 3 धावा या रोखाव्याच लागतील या मॅच मध्ये. चौतीस धावा दाफलकावरती थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतायत सध्या तरी बारगाव इलेव्हन साजे संघाकडून चला फास्ट घ्यायचंय, अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये. वारंवार ही सूचना तुमच्यापर्यंत सूचित केली जातीये. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे कारण हळूहळू संध्याकाळचं सत्र देखील बनत चाललेलं आपण पाहतोय. सूर्यदेवता त्याच्या दिशेनं करतर मावळलेल्या दिशेनं जात चाललेलं आपण पाहतोय आणि अजून देखील 2 सामने खेळवायचे आहेत. 34 धावा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये 6 चेंडू 3 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना कपिल, ओहो कपिल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतात. इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज शुभमचा येतोय डॉट बॉल. जबरदस्त सामना, मॅच संपली नाहीये. सध्याच्या स्थितीला कठीण काळामध्ये स्वतःला हेच सांगतायत गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये की संपलो नाही, संपणारी नाही. जोपर्यंत आयुष्याची करतर नक्कीच ही कठीण प्रसंगाची लढाई जिंकणार नाही तोपर्यंत प्रयत्न चालू ठेवेन. परंतु मैदानाच्या आतमध्ये कपिलही सांगतोय की मित्रा मी आहे आणि मी इथून हा सामना बदलेन आणि एक्झॅक्ट चांगला फिनिशिंग स्ट्रोक मधून हा सामना जिंकलाय. आपण बघतायत बारगाव इलेव्हन साजे टीमने अभिनंदन करूया. साजे टीमचं हडलक अँड टफ लक आपण इथून देऊया. स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होल टीमला जिंकलेल्यांचं अभिनंदन, हरलेल्यांचं कौतुक. पुढील वाटचालीसाठी देखील आपण कान्होल टीमला बऱ्याचशा शुभेच्छा देऊया. हा सामना जिंकलाय साजे टीमने, अभिनंदन देऊया साजे टीमला. आणि इन ऍक्शनचा मोठं बाटल आपल्याला पाहायला मिळेल. एका साइडनं सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे